मस्त थंड वातावरण आणि चहा. मुलं पण रेडी झालेले आहेत शाळेत जाण्यासाठी आणि पाऊस सुरू झालेला आहे. तर बघूया, वेळ आहे आणखी जाण्यासाठी, एक अर्धा तास आहे मुलांना. तोपर्यंत थांबला पाहिजे पाऊस. असं थंडगार वातावरण झालेलं आहे. चला तर आता स्टार्टिंग केलेली आहे व्हिडिओला. सकाळी तर मी तुम्हाला दाखवलं, पाऊस चालू होता मुलं जाताना, म्हणजे मुलांना पण सोडायचं होतं तर पाऊस चालू होता. त्याच्यानंतर 1 तासानंतर पाऊस पण थांबला. मग नंतर मुलांना मिस्टर गेले सोडायला, शाळेत गेलेली आहेत मुलं आणि येण्याचा टाईम झालेला आहे. तर इथे माझा आता स्वयंपाक चालू आहे. कुकर लावले डाळीचं आणि भात पण झालेला आहे. आणि मस्त आज मी पालकचे पकोडे पण बनवणार आहे. आणि कसे बनवणार आहे चला तेही तुम्हाला दाखवते. इथे झालेला आहे भात आपला आणि डाळ पण शिजली आहे. इथे मी कांदा घेतलेला आहे, 2 कांदे छान लांबसट चिरून घेतलेत. आणि आपली पालक पण स्वच्छ धुवून पाणी विथळण्यासाठी इथे ठेवून दिलेली आहे मी चाळणीमध्ये. इथे छान पालक निथळलेली आहे, म्हणजे पालकीचं पाणी पूर्ण निथळलं आहे. आणि मी छानपैकी असं जोडून याला बारीक चिरून घेणार आहे, कारण बनवायची होती पकोडी. कारण मुलीनं सकाळी अगोदरच मला सांगितलं होतं की मम्मी आज संध्याकाळी पकोडी बनव म्हणून. तर मी म्हटलं चला, पालकची आपण डाळ खाऊन खूप कंटाळा येतो ना डेली डाळ खाल्ल्यावर, त्याच्यासाठी थोडंसं काही वेगळं म्हणून मी पकोडी बनवते असं सांगितलं होतं. कारण सकाळी तर पाऊस होता, पण नंतर 1 तास पडून तो बंद झाला पाऊस आणि आता छान ऊन पडलेला आहे. पण मुलं येण्याचा वेळ झालेला, त्याच्यासाठी स्वयंपाकाला मी लागलेली आहे. तर इथे मी छान स्वच्छ पालक चिरून घेत आहे व्यवस्थित. आणि खरंच खूप छान झाले होते पालकचे भजे. पुढे तुम्ही बघाच आणि अशा पद्धतीने पण करून बघा. तुम्हाला कसे वाटतात तेही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर खूप दिवसाच्या अंतराच्या नंतरच आता मी व्हिडिओ स्टार्ट केले आहे डेली रुटीनचं. तर चला, ही पूर्ण पालक चिरून घेते. तर इथे मी भाजी पण छान व्यवस्थित चिरून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालूया मसाले. धनेची पावडर इथे घेतलेली आहे मी अर्धा चमचा. आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद आणि अर्धा चमचा जिरे. इथे घालूया आपण मीठ. 1 चम्मच घेतलेला आहे मी आणि थोडंसं घातलंय. आणि इथे अर्धा चमचा ओवा घेतलाय. हा आपल्याला क्रश करून घालायचा आहे, त्याचा फ्लेवर खूप छान येईल. इथे घातलेला आहे 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसं घालूया बेसन. जेवढं लागेल तेवढंच घालायचं. अगोदर मी 2 चम्मच घालत आहे. आणि छान याला आता मिक्स करून घेऊया. प्रॉपर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी आताच नाही घालायचं, कारण पालक पण ओली आहे ना, स्वच्छ धुवून घेतलेली. आणि पालकमध्ये पण पाणी भरपूर असतं. तर जसं लागेल तसं नंतर आपण पाणी याच्यामध्ये ॲड करूया.
तर हे मिक्स करून घेते आता. तर बघा मस्त छानपैकी असं मिक्स करून घेतले मी. आणि याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान आपलं पकोड्यांचं पीठ रेडी झालं. तर छान मिक्स झाले. एक 10 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवते. तर भज्याचं पीठ पण मी छान भिजवून घेतलं. आता तडक्यासाठी मी ठेवलेला आहे छोटा तडक्यावाला. तर आता डाळीला मी देणार आहे तडका. तर तेल झालेलं आहे गरम. तर इथे घालते जिरे, 1 चम्मच घातले. आणि इथे आपली डाळ पण छान शिजून तयार आहे. तेल गरम झाले, त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि 2 ते 3 लाल मिरच्या जे वाळलेल्या असतात ना तडक्याच्या, त्या मिरच्या घातल्या आणि नंतर कोथिंबीर घातली. याला छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तेल खूप गरम झालं होतं म्हणून मी इथे गॅस बंद केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या थोड्याशा ठेचून घातलेल्या आहेत. तर त्याचा फ्लेवर खूप छान येईल तेलामध्ये, त्याच्यासाठी. आणि मी परत गॅस ऑन केला आणि आता लसूण छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे डाळ मी छान व्यवस्थित घाटून घेतली होती आणि परत डाळी गरम होती ना, गरम डाळीमध्ये तडका खूप छान बसतो. आणि पटकन तडका दिल्याच्यानंतर प्लेट किंवा त्याचंच कुकरचं झाकण मी इथे ठेवलं. तर इथे ठेवलेली आहे कढई. आता घालूया तेल. तर तेल पण असं मस्त गरम झाले. चला तर आता पकोडे करूया. तर थोडेसे फ्राय झाल्याच्या नंतर मी छान हे परतून घेतले आहेत आणि छान याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. तर मस्त इथे फ्राय झालेले आहेत आपले पकोडी. तर हे काढून घेऊया आता. Number is 6281274062. तर हे पण फ्राय झाले छान. आता हे पण काढून घेऊया. तर मस्त अशी आपली पालक पकोडी तयार झालेली आहे. आणि चला, मुलं आलेली आहेत, त्यांना पण देते खाण्यासाठी. घे पिल्लू, बघ कसं झाले सांग. छान आहे. तर चला, आता झालेले आहेत छान एकदम मस्त पालकची पकोडी. आणि दुसरीकडे आणखी थोडेसे आहे, ते पण चालूच आहे. तर देते आता गरम गरम मुलांना.
पकोडी तर देते मुलांना गरम गरम. बघ दक्षू कसे झाले सांग. पकड. छान झाले. छान लागले पिलू. ओके. पकोडी आणि स्वयंपाक पण झाला. तर मुलांना आता दिलेला आहे वाढून. तर जेवाय बसलेली आहेत मुलं आणि माझं इकडं आणखी चालूच आहे बनवणं. आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि किचन पण मला आवरून घ्यायचं आहे. चला तर भेटते किचन आवरून झाल्याच्यानंतर, कारण आता जेवण झाल्याच्यानंतर भांडे वगैरे आणि किचन पण क्लीन करायचं आहे मला. किचनचं इथं पूर्ण माझं काम झालेलं आहे आणि किचन क्लीन झाले आणि झालेली आहे झोपायची वेळ. आणि फेस वॉश केला मी छान आणि मॉइश्चरायझर पण लावून घेतला आणि स्किनची काळजी पण घ्यायला हवी ना त्याच्यासाठी. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.